उषा, अगं काय झालं रडायला? काय व्हायचं राहिले तेव्हा पर पाहुण्यांसमोर पान उतारा केला त्यांनी. अगं काय धरून बसतीस ती? हो असं कसं म्हणताय तुम्ही? काय काय बोलल्या त्या? आपल्या शीतलीला बोलल्या, तिचं संस्कार काढलं, आपली लायकी काढली. अगं त्यांना ते लग्न मान्य नाही. त्या भैयानं अशी सोयरीक जुळवली हेच त्यांना पटलेलं नाही. त्यातनं हे स्थळ त्यांच्या तोला मोलाचं नाही हे ते आता बोलू शकत नाही. म्हणून मग ते आपल्यावर निघाले आणि असं बी त्यांना नकारच द्यायचा होता. म्हणून मग शीतलीला माफी मागायला लाव, हे कर आणि ते कर असं करायला लागल्या त्या. या सगळ्यात मधल्या मध्ये आपण भरडलं गेलो की. तुम्हाला एवढं सगळं ऐकून घ्यायला लागलं. खरंच त्या भैया संग शीतलीचं लगीन लागलं असतं तेव्हा तर किती त्रास दिला असता या बाईनं तिला. माझंच चुकलं. शीतलीचीच निवड बराबर ठरली बघा. सोडून दे सगळं. झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं काय वाढून ठेवलंय याची चिंता लागून राहिली मला. आता पुढं कसं होणार त्या जयश्रीचं काय कळाना झाले. मला बी जयश्रीचं वाईट वाटतंय हो. हो पण आपल्या शीतलीचं काय? अहो ती पुष्पा डोक्यात ठेवणारी आहे. आता शीतल माफी मागितली नाही ना तर तेच डोक्यात ठेवणार बघा ती. आता येणाऱ्या परिस्थितीला तिलाच सामोरं जावं लागणार आहे. पोरीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय काय कळना झालंय मला. आता आपल्याला एवढं सगळं बोलल्यावर आपण आता लग्नाला कसं जायचं हो? मला असं वाटतं आपल्या तिन्ही घरांचे संबंध चिघाळणार बहुतेक. तिन्ही घरातले संबंध कसे चांगले राहतील याचाच विचार करतो आम्ही दोघं बी. आता त्या असं बोलतील असं आम्हाला बी वाटलं नव्हतं. तुम्हाला तरी वाटलं होतं का सांगा बघू? आम्ही खरंच मुद्दा म्हणून नाही केलं. मी पण नाही आणि शीतलला पण नाही. तिचं तर काय सांगूच नका मला. मामी गप्प बस. अगं नुसतं मला माफ करा एवढं म्हणली असती तर काय झालं असतं ग? आओ मामी तो मामी आता जाऊ द्या की. असं मनात आठी ठेवू नका. आता लग्न होतंय की. प्रश्न निसता लग्नाचा नाही. किती बी झालं तरी ती जयश्रीची होणारी सासू आहे एवढं बी कळत नाही वे तुला. उद्या लग्न झालं तरी ही सगळं त्या डोक्यात ठेवणारच ना. आणि जयश्री त्या घरात लग्न होऊन गेली की तिला त्रास होणारच. आणि ती बी फक्त तुझ्यामुळं. हो असं काय करताय मामी? मामा हो तुम्हीच सांगा की. जी जी तुम्हाला बी असंच वाटतंय व्हय? पुष्पे, अगं त्यांनी तरी मागचं सगळं उकरून काढायची काय गरज होती ग? वाटलंच होतं की तुम्ही तिचीच बाजू घेणार म्हणून. काय चुकीचं आहे ग तिचं? आणि का म्हणते ना माफी मागावी? आपल्या माणसासाठी कधीतरी पडतं घ्यावं. आम्ही नाही का कधी केलं? तिला तिचा नवरा सोडून दुसरं कोण आपलं वाटलंय का कधी? अगं हे तुझ्या डोक्यातले विचार पहिल्यांदा काढून टाक. आपण जसं असतो का नाही तसंच जग दिसतं असं म्हणतात. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता जे झालं ते झालं. आता वाद घालून काय होणार आहे का? आम्ही तुम्ही मला पोटच्या पोरासारखं वाढवलंय आणि जेडीत आणि माझ्यात कधीच अंतर ठेवलं नाही तुम्ही. नशीब तेवढं तरी ध्यानात आहे म्हणायचं. आम्ही तुम्हाला किंवा इथल्या कोणाला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. आम्ही दोघं बी काय बी झालं तरी हे घर त्या लोकांचं भलं व्हावं असंच वाटेल आम्हाला दोघांना. नुसतं वाटून काय करायचं? वागण्यात बी यायला पाहिजे ना. हे बघा काय चुकलं असलं आमचं तर माफ करा आम्हाला, पण मनात राग धरू नका मामी. आता सगळी जबाबदारी आम्ही घेतली ना लग्नाची. आम्ही सगळं करतो.
फक्त तुम्ही मनात काय ठेवू नका. नाही मामी, असं नाही. नुसतं हे म्हणतात म्हणून नाही. अहो, तुम्ही आमच्या बरोबर असला तर आम्हाला बी काम करायचं हुरूप येईल. अगं आपल्या पोरांच्या माग आपणच उभं राहिलं पाहिजे बघ. मी तर आहेच हो. माझ्या मनात काय नसते. जी काय मनात असेल ती बोलून मोकळी होत असते मी. आतल्या गाठीची नाही मी. अगं कुणी म्हणलंय का तसं तुला? मागचं सगळं विसरून जा आणि लग्नाच्या तयारीला लागूयात. आता या दोघांनी घेतली ना जबाबदारी, तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू की. तुम्ही दोघांनी जबाबदारी घेतली खरी, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे सगळं. अहो मामी, ते आमच्यावर सोडा, तुम्ही नका काळजी करू. आजा, अरे तुम्ही आहे म्हणून सगळं आहे बाबा, नाहीतर मला एकट्याला तरी पेलवणार होतं काही सगळं. अहो मामा, असं काय बोलताय? आपल्याच घरासाठी करतो ना आपण सगळं. मामी, आम्ही दोघं तुम्हाला वचन देतो. होय. हे लग्न व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी आमच्या दोघांची. तिन्ही घरात खेळण्याचं वातावरण राहील बघा. आम्ही जेडी संग बोलून येतो. नाही नाही, आत्ता नको. अहो मामी, आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याशी. ह्या सगळ्यांनी त्यांना बी वाईट वाटलं असेल. त्यांना जरा आधार हो मामी. वय आलोच आम्ही. जयश्री, जयश्री, जेडी, अगं नको राग धरूच मनात. मी कशाला कुणाचा राग धरून बसते? तुमची तरी काय चूक, दुसऱ्या कुणाची तरी काय चूक? तर माझं नशीबच फुटकय, त्याला कोण काय करणार? जयश्री, तुम्ही आधी असा विचार करायचा बंद करा बघू. हर्षवर्धन आता आलते की घरी. त्यांनी सांगितलंय ना, लग्न होतंय की. तर जवळ माझं लग्न होत नाही तर मला कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही बसणार. उद्या परत आणि काय तर झालं तर मग अगं जेडी, असं नाही काय होणार. अगं तुला आम्ही तेच सांगायला आलोय. काय? आम्ही दोघांनी बी तुमचं लग्न व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी घेतली. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. समजा ठीक होईल. आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. कसली तयारी, कसलं काय? माझी तर आता इच्छाच मेली. आम्ही दोघं बी तुम्हाला शब्द देतो. मग तर झालं ना. शब्द देतेस खरा, पण वेळ आल्यावर पाठ म्हणजे झालं.